आमच्या शाळेमध्ये एक उपक्रम चालू आहे. त्या उपक्रमाचे नाव आहे शालेय ग्रंथालय. शालेय ग्रंथालयामध्ये खूप सारे पुस्तके आहेत, जसे की गोष्टीचे, शास्त्रज्ञांचे वगैरे वगैरे. त्यापैकी एक पुस्तक जे मी लिहिले आहे, या पुस्तकाचे नाव आहे सफर श्रीलंकेची. या पुस्तकाचे लेखक आहेत, ज्यांनी हे पुस्तक लिहिलं, या पुस्तकाचे लेखक आहेत जयंत जोगळेकर व या पुस्तकाची किंमत आहे 100 रुपये. या पुस्तकामध्ये खूप छान गोष्टी सांगितल्या. त्या गोष्टीचे नाव आहे लंकेचे अर्धकार. त्यामध्ये असं सांगितलेले आहे की एक रावण होता. त्या रावणाची लंका फार श्रीमंत होती. अजूनही मराठीमध्ये लंकेच्या विटा वाक्यप्रचारात वापरल्या जातात. रामायणाच्या सुंदरकांडामध्ये मारुतीला लंका कशी दिसते त्याचे वर्णन येते. तेव्हा मारुती लंकेत पोहोचला आणि तेथे अंधाराची वाट पाहत बसला. तेव्हा मारुती लंकेत बसला आणि अंधाराची वाट पाहत बसला. तेव्हा तो त्या लंकेची निरीक्षण करत होता. तेव्हा त्याला एक तटबंदी दिसली. तो मारुती त्या तटबंदीवर बसला. ती तटबंदी सोन्याने, हिऱ्याने व मोत्याने मढवलेली होती. मारुती हे सर्व पाहून आश्चर्यचकित झाला. त्यांनी हे विचार केला, हे सर्व किती सुंदर आहे. तेव्हा मारुतीला नगरीत जायची होती. तेव्हा तो अंधार होण्याची वाट पाहत होता. नंतर त्या तटबंदीच्या वरच्या भागावर चांदीने मढवलेले गज लावलेले होते. तेव्हा रावणाच्या लंकेमध्ये ज्या खिडक्या होत्या त्या खिडक्या सुद्धा सोन्याने, मोत्याने व चांदीने मढवलेल्या होत्या. आणि मग नंतर मारुती हे सर्व पाहून खूपच आश्चर्य झाला की ही रावणाची लंका खरंच किती मोठी आणि सोन्याची आणि चांदीची आहे. तेव्हा नंतर असंच पुढे जात राहिला. तिथे रावणाच्या लंकेमध्ये पांढरे घरे आणि 7 मजली घरे होती. तेव्हा 7 मजली घरे होते आणि त्या रावणाच्या लंकेमध्ये हत्ती, घोडा व विमाने हे सर्व ठेवलेली होती. रावणाची एक मूल होती, ती सर्व सोन्याने चांदीने आणि हिऱ्याने मढवलेली होती. हे सर्व पाहून मारुती आश्चर्यचकित झाला. रावणाची बसायची खुर्ची होती, ती सुद्धा चांदीने, सोन्याने व हिऱ्याने मढवलेली होती. तेव्हा नंतर मारुती लंकेत पोहोचला आणि नंतर रामाने रावणाचा वध केला. आणि मारुती श्रीलंकेत पोहोचला. तेव्हा तो रावणाच्या महालात गेला. रावणाचा महाल बघून सर्व आश्चर्यचकित झाले आणि मारुती आणि रामाने मिळून रावणाचा वध केला. धन्यवाद.